आणखी एक महत्त्वाची बातमी, विधानसभेला बारामतीतून युगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर दिंडोरीतून झिरवाळांविरोधात मुलगा गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आता सुरू झाली आहे। कारण विधानसभेला पवार 20 तरुण उमेदवारांना तिकीट देणार आहेत। पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवण्याचा निर्णय पवारांनी घेतलाय। तर शरद पवारांचे उमेदवार ठरले का असा प्रश्न आता, कारण युगेंद्र पवार यांची बारामतीतून चर्चा होते, रोहित पाटील यांची तासगावमधून, तर गोकुळ झिरवाळ यांना दिंडोरीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर अकोल्यातून अमित भांगरे आणि आष्टीतून मेहबूब शेख यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। तर 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी देणार, त्यामध्ये बारामती, आष्टी, दिंडोरी, गेवराई, श्रीवर्धन, हडपसर, पुसद, अहेरी, अमळनेर, उदगीर, इंदापूर, अणुशक्तीनगर, परळी, कागल, आंबेगाव, मावळ, सिन्नर, तुमसर, फलटण आणि वडगाव शेरी या 20 मतदारसंघामध्ये तरुणांना संधी दिली जाईल।